मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती विधान परिषदेत देण्यात आली आहे। रुग्णालयाच्या नाव बदलाची विनंती मुंबई महापालिकेकडे प्राप्त झाली असली तरी त्यावर निर्णय प्रलंबित आहे। दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी नामांतराला विरोध दर्शवलाय। मार्डनंही या प्रस्तावाला विरोध केल्याचं लेखी उत्तरात नमूद करण्यात आलं आहे। केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये। महापालिकेकडे प्रस्ताव आहे, मात्र विधान परिषदेत नामांतराला विरोधाची भूमिका आहे। ठाकरे गटाच्या आमदारांचा नामांतराला विरोध आहे। दरम्यान यावरून मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात। किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे केईएम आणि उत्तर दिले उपमुख्यमंत्र्यांनी की तसं काही नाही विचार, पण त्यांना अंधारात ठेवून मागून काम सुरू आहे कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटल करण्याचं। देशात जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा किंग एडवर्ड नावाच्या व्यक्तीने या रोगावर मात करण्यासाठी या हॉस्पिटलची स्थापना केली होती। तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की हे नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का? किंवा हे आता ते फार पूर्वी अतिरेक होता तर आपल्याला नाव बदललंच पाहिजे आता कसंही करून, असं काय आहे का? आणि कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटलचे नाव करणार तर त्याच्यामध्ये तुम्ही किंग एडवर्डचा मान कसा राखणार? त्या जुन्या नावाचं भुजबळ साहेब हे नाव कसं राखणार? त्या हॉस्पिटलच्या जवळच भुजबळ साहेब पूर्वी राहत होते, तर ते नाव तुम्ही ठेवणार कसं काय? हा आणि आता थेट विधान परिषदेत जाऊया। याच मुद्द्यावर चर्चा होते आहे। आपला कृषीमान आता उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे, मी त्यांना बसायला सांगतो आणि आपल्याला बसायला सांगतो, आपण बसा। संरक्षण द्या अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या। ट्रम्प त्यामध्ये पार्टनर होते म्हणून ट्रम्पचे नाव होता, ट्रम्पच्या नावावर कधी केला नाही। अध्यक्ष महोदय, हा विधान परिषदेचा दुरुपयोग हा गोष्टीसाठी करणं अतिशय अयोग्य आहे। केईएमच्या नावामध्ये मी 3 नाम दिला होता। किंग एडवर्डच्या नाम मध्ये जे काही समर्थन करतात त्याने धिक्कार आहे। किंग एडवर्ड भारतने गुलाम केला होता, कशासाठी ते करता? माननीय अध्यक्ष महोदय 3 नाव सूचना दिला होता, माननीय मंत्रिमंडळ सांगितला योग्य निर्णय होईल। त्याच्यावर चर्चा संपलेली आहे। लक्षवेधी देखील चालू आहे। हे काय चाललंय? मग उद्या आम्ही पण कधी उठायचं आणि बोलायचं का? आपण मान्य कराल का? असं कसं चालेल? कसं चालेल? आपण परवानगी दाखवली।